घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा. 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग, मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत जनतेने शहर विकास आघाडीवर विश्वास ठेवत सत्ता शहर विकास आघाडीच्या हातात दिली, कारण जनताही सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळली होती. याबाबत जनतेच्या माध्यमातून वारंवार पालकमंत्री नितेश राणेंच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतरही त्यांनी जाणून बुजून महाभारतातल्या धृतराष्ट्राची भूमिका घेतली. त्यामुळे हा पराभव त्यांना पत्करावा लागला. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी शहर विकास आघाडीचे सारथी होत श्रीकृष्णाची भूमिका बजावल्याने शहर विकास आघाडीचा विजय झाला, असे शहर विकास आघाडीच्या कन्हैया पारकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यासोबतच जर खासदार नारायण राणे यांची परवानगी असेल तर नगराध्यक्ष दालनात त्यांचा फोटो लावायला हरकत नाही, अशी भूमिका मांडताना फोटोंचे राजकारण करणाऱ्या माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संपर्क कार्यालयातून भाजपाचे चिन्ह आणि प्रदेशाध्यक्षांचे फोटोच नाहीसे झाले असल्याची करमरीत टीकाही कन्हैया पारकर यांनी कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. कणकवली शहरात जे नगरपंचायतचं निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी 17 नगरसेवकांचं अभिनंदन करतो, नगराध्यक्षांचं सुद्धा अभिनंदन करतो. मी जे अभिनंदन करतो आणि मी जे काही प्रेस घेतो आहे ही ह्या शहर विकास आघाडीतला एक मी घटक म्हणून ही प्रेस घेत आहे. कालच विरोधकांची पत्रकार परिषद झाली. मी जनतेला एवढंच सांगू इच्छितो की जनतेने या लोकांना नाकारलं आहे. माजी नगराध्यक्षांचा मनमानी कारभार, हुकुमशाही, या शहराचे मालक होण्याचा प्रकार, यामुळे जनता पूर्णपणे नाराज होती. या मतदारसंघातले पालकमंत्री नितेश राणे साहेबांना या कणकवली शहरातील ज्येष्ठ नागरिक असतील, विचारवंत नागरिक असतील किंवा जनता असेल, या लोकांनी वारंवार सांगितलं की आपले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष जनतेमध्ये मिसळत नाही आहेत, जनतेला मनमानी उत्तर देत आहेत, हुकुमशाही करतायत, अशा अनेक प्रकारची तक्रार नितेश राणे साहेबांजवळ या कणकवली शहरातील जनतेने दिली. त्यांच्या जवळच्या सहकार्याने सुद्धा नितेश राणेंना हे कानावर घातलं. तरी पण पालकमंत्र्यांनी जाणून बुजून, असं म्हणेन मी मुद्दा, की महाभारतातल्या धृतराष्ट्राची भूमिका डोळ्यावर पट्टी बांधून पालकमंत्र्यांनी घेतली. त्यामुळेच नितेश राणे असतील किंवा भाजप असेल यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या उलट कुडाळचे आमदार माननीय निलेश राणे साहेब या निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीच्या बाजूने राहिले. नुसते बाजूने न राहता ते या आघाडीचे सारथी झाले.
महाभारतातल्या श्रीकृष्णाप्रमाणे या रथाचे सारथी निलेश राणेसाहेब झाले. त्यावेळी त्यांच्या जवळचे असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी निलेश राणे साहेबांना सांगितलं की साहेब, आमची जी लढाई आहे, आम्ही जे आता लढाई करतो ते आमचेच लोक समोर आहेत. अशा वेळी आम्ही कशी त्यांच्यावर आम्ही लढाई करू शकतो. तेव्हा ज्या पद्धतीने श्रीकृष्णांनी अर्जुनांना सांगितलं त्याच पद्धतीने निलेश राणे साहेबांनी सर्व शहर आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यांच्या जवळच्या असलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की जर ते आपल्याबरोबर होते की आपल्याबरोबर आहेत तर ते समोर का आहेत, ते आपल्याबरोबर काय नाही आहेत याचा विचार करणे गरजेचं आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं, जोपर्यंत संदेश पारकरांना विजयी करून देत नाही तोपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्यांनी शांत बसायचं नाही. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक नागरिकांकडे जाऊन सांगायचं की संदेश पारकरांना विजय करायचा आहे. अशा पद्धतीतली भूमिका निलेश राणेंनी घेतली. खरोखरच त्यांचं शहर विकास आघाडी म्हणून मी आभार मानतो. तशाच प्रकारे अनेक पक्षातील शिवसेना असेल, उबाटा असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, वंचित असेल, यातील स्थानिक नेत्यांनी चांगल्याप्रमाणे योगदान या शहर विकास आघाडीसाठी दिलं आणि संदेश पारकरांचा विजय सुकर झाला. काल माजी नगराध्यक्ष नलावडे साहेब म्हणाले की कणकवलीच्या नगरपंचायतीच्या केबिनमधल्या नारायण राणे साहेबांच्या फोटोबद्दल बोलले. मी आपल्याला आवर्जून सांगतो की पूर्वी आम्ही ज्यावेळी सत्तांतर केलं, आम्ही राण्यांच्या विचारधारापासून बाजूला गेलो. त्यावेळी आमच्या केबिनमध्ये जो राण्यांचा फोटो होता तो काढण्यात आला, कारण आमची विचारधाराच वेगळी होती. आम्ही विचारधारा वेगळी घेऊन तिथे गेलेलो. काल जेव्हा संदेश पारकरांनी प्रवेश केला तर तिथे कुठलेही फोटो, ना राणेसाहेबांचे ना कोणाचेही फोटो त्या केबिनमध्ये नव्हते असं मला माहिती मिळाली. मी नगरपंचायतीमध्ये गेलेलो नाही अजून, पण मला प्रशासनाकडून माहिती मिळाली. लवकरच प्रशासन प्रेस नोट करेल अशी मला अपेक्षा आहे या बाबतीतची. आणि राणेसाहेबांचा फोटो काढण्याचा जो काही प्रचार केला जातो तो चुकीच्या पद्धतीत केला जातो आहे. या नलावड्यांनी काही तासांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी भाजपमधून नगराध्यक्षाची निवडणूक लढवली. आणि कालच त्यांनी जनसंपर्क कार्यालय काढलं आणि जनसंपर्क कार्यालय काढलं. त्या कार्यालयातील सर्व फोटो फडणवीस साहेबांचा असेल, मुख्यमंत्र्यांचा असेल, भाजपचे नेते रवींद्र चव्हाणांचं असेल, मोदी साहेबांचं असेल, सगळ्यांचे फोटो त्या केबिनमधून काढून टाकलेले आहेत. ना कमळ निशाणीसुद्धा त्या केबिनमध्ये ठेवलेली नाही आहे. काही तासातच ते भाजपच्या लोकांवर म्हणजे भाजपच्या बाबतीमध्ये कृतज्ञ झाले. माझं एक वैयक्तिक म्हणणं आहे की हे जे इलेक्शन झालं आहे, ही जी निवडणूक झाली आहे, ही निवडणूक सर्व पक्षीय म्हणजे सर्व पक्षातले लोक त्या ह्याच्यामध्ये होते आणि सगळ्यांचं त्यामध्ये योगदान होतं.
त्यामुळे आणि हे जी निवडणूक होती ही निवडणूक आम्ही भाजप विरोधी लढवली गेली होती. मला असं वाटतं की म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की जर नारायण राणे साहेबांची हरकत नसेल तर नगरपंचायतीमध्ये नारायण राणेसारख्या ज्येष्ठ नेते असतील, या शहराचे लोकप्रतिनिधित्व ते करतात. ही निवडणूक शहर विकास आघाडी म्हणून लढवली गेली. त्यामध्ये त्यांच्यासुद्धा असंख्य कार्यकर्त्यांचा, असंख्य लोकांचा पाठबळ शहर आघाडीला मिळालं. आणि भाजपमध्ये विरोधी असल्यामुळे निवडणूक की नारायण राणे साहेबांची जर हरकत नसेल तर फोटो लावणं काही वावगं ठरणार नाही, असं मला वैयक्तिक माझं मत आहे. फोटोचं राजकारण हे पारकरांनी कधीच केलं नाही. जे योग्य आहे, जे सत्य आहे ते पारकरांनी, संदेश पारकरांनी आजपर्यंत केलेलं आहे. आणि मी या सगळ्या यशामध्ये माझे मोठे बंधू आहेत ते, म्हणून संदेश पारकरांना मी एकच सांगेन की तुम्हाला जे यश मिळालेलं आहे हे यश तुमच्या 30 वर्षांच्या वावरण्यातला स्वभाव जो तुम्ही बदलला नाही, त्या स्वभावावर नागरिक तुमच्या बरोबर गेले आहेत. प्रत्येक नागरिकांना तुम्ही किंमत दिली आहे. माझी अपेक्षा तीच आहे आपल्याकडून की भविष्यामध्ये तुम्ही तुमचा स्वभाव बदलू नका, तुम्ही तुमच्या स्वभावावर ठाम राहा आणि ह्या जनतेला, जनतेच्या मर्जीनुसार ह्या शहराचा विकास होणं गरजेचं आहे. जनतेला जे काय विकास पाहिजे, जनतेची मर्जी महत्त्वाची आहे. आपण व आपल्या नगरसेवकांनी जनतेशी प्रामाणिक राहावं, जनतेला विश्वासात घेऊन या शहराचा विकास करावा. सर्व नगरसेवकांनी आता राजकारण बाजूला ठेवावं आणि ह्या कणकवली शहरासाठी, कणकवली शहरातलं भविष्यामध्ये कणकवली शहर कशा पद्धतीनं होईल, कशा सुखसुविधा या जनतेला मिळतील, याच्यामध्ये सगळ्या नगरसेवकांनी एकी दाखवून ह्या जिल्ह्यामध्ये संघर्ष आणि विरोध ह्या कणकवली शहरामध्ये कणकवलीकराचे कार्यकर्तेच करू शकतात. आणि कणकवलीसाठी एकी या कणकवली शहरातलेच कार्यकर्ते करू शकतात. हे उदाहरण या जिल्ह्यातील जनतेला द्या, एवढी अपेक्षा 17 नगरसेवक प्रदेशांजवळ करतो. कणकवली शहरातील जे काही यश संदेश पारकरांना मिळालं, लोकांनी संदेश पारकरांच्या विरोधात नलावड्यांना नगराध्यक्ष म्हणून यापूर्वी निवडून दिलं होतं. पण ज्यावेळी मूल्यांकन झालं, ज्यावेळी त्याचं पडताळणी झाली, तेव्हा शहरातल्या जनतेला कळलं की खरोखरच संदेश पारकर हे नगरपालिकेसाठी संदेश पारकरच हवे, अशा पद्धतीची भूमिका या जनतेने इलेक्शनच्या अगोदरपासूनच मनामध्ये धरून ठेवली होती. त्यामुळे यश होणं सोपं आलं. आणि निलेश राणेसाहेब असतील, वैभव नाईक असतील, राजन तेली असतील, सतीश सावंत असतील, उपरकर असतील, काँग्रेस राष्ट्रवादीचे अमित सावंत असतील, काँग्रेसचे असतील मांजरेकर वगैरे, या सगळ्यांनी यामध्ये सहकार्य केलं. आणि सगळ्यांचं उद्दिष्ट एकच होता की ही मनमानी थांबवायची आणि लोकशाही या शहरामध्ये निर्माण करायची. हे एकमेव उद्देशाने सर्व लोक एकीकडे आले आणि हे याच्यात यशात रूपांतर झालं. काही माझं म्हणणं आहे, तुम्हाला भारतीय जनता पक्ष पार्टीने या नगरपालिकेचं नगराध्यक्षाची उमेदवारी दिली गेली. तुम्हाला लागणारं सर्व पाठबळ दिलं गेलं आणि तुम्ही अवघ्या काही दिवसात, 2-4 दिवसामध्ये ती निशाणी गायब, ते नेत्यांचे फोटो गायब करता. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अनेक सांगतो मी,
7-8 वर्षापूर्वी यांना फोटोबद्दल कोणाचं काय नाही, यांच्या फोटोचा बद्दल यांचा विषय वेगळा आहे, फोटोमध्ये यांचा स्वार्थ आहे. 8 वर्षापूर्वी नितेश राणे साहेबांनी ह्या कणकवलीचे, ह्या कोकणाचे आप्पासाहेब पटवर्धन, परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धनचा स्टॅच्यू या कणकवली नगरपालिकेला दिला. कुठे आहे तो स्टॅच्यू आज? आप्पासाहेब पटवर्धन म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती आहे काय? कुठे गेला? कुठे लावला? आणि तो कोणी दिला? तर तुमच्याच पालकमंत्र्यांनी तुम्हाला, तुमच्याच आमदारांनी तो दिला. तो कुठे ठेवला तुम्ही? या कोकणचं भाग्याचं प्रतीक म्हणून आप्पासाहेब पटवर्धनांकडे बघलं जातं. त्यांचा स्टॅच्यू यांनी अजून कुठे ठेवला ते सापडू शकत नाही, अशी परिस्थिती या कणकवली नगरपंचायतीमध्ये. आणि हे कुठलं फोटोचं राजकारण सांगणार? कुठलं? ह्यांनी फोटो फक्त संदेश पारकरांच्या वेळी संदेश पारकरांचा फोटो, राण्यांच्या वेळी राण्यांचा फोटो, एवढ्याच फोटोवरच ह्यांचं राजकारण भविष्यात चाललेलं आहे. फोटो काढून ह्यांचं राजकारण होऊ शकत नाही, हे सर्वसामान्य जनतेत जाऊ शकत नाहीत. फोटो नसेल तर ह्यांचं राजकारण करणं कठीण होईल, अशी परिस्थिती या शहरामध्ये या लोकांची आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.